स्मार्ट ग्रामपंचायत माळेगाव ग्रामपंचायतीचे 52 शौचालय आहे, पण जवळजवळ सर्वांना दरवाजेच नाही। गावांमध्ये मेन रस्त्याला 200 फुटावर मोठमोठाले स्पीड ब्रेकर लावण्यात आले। हनुमान मंदिराच्या प्रांगणात सभागृह येथे कुठल्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होत नाही, तरी सभागृह मोकळी करण्यात यावी, मंजुरी आणावी। मरियाई मंदिराजवळ पाण्यामध्ये घाणीचं साम्राज्य। बंदराच्या कडेला संरक्षण भिंत होती व ती सध्या भुईसपाट। गावामध्ये धूर फवारणी झाली पाहिजे। MIDC गावालगत गावामध्ये 3 दिवस पाणी येत नाही, तरी ग्रामविकास अधिकाऱ्याने लक्ष देऊन काम करण्यात यावे, अशी माहिती माऊली यांनी दिली। नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सिन्नर मध्ये असलेले MIDC सिन्नरला लागूनच असले MIDC गावामध्ये आपण आहे। तर आपल्या सोबत आहे किरण सांगळे साहेब, त्यांना माऊली म्हणून सर्व प्रसिद्ध आहे। तर सिन्नरमध्ये आपण बघितलं का सिन्नरचा पूर्ण विकास कोणी केला असेल तर सूर्यभान गडक, त्यांच्यानंतर कोणी केला असेल तर तुकाराम डिगोळे साहेबांनी, आणि तुकाराम साहेब हे तिसऱ्यांदा आमदार झाले होते। आणि त्यांनी सांगितलं बी होतं का चौथ्यांदा जर मी आमदार झालो तर सिन्नरच्या हाक्यावर अंतरलेल्या MIDCचा मी पंचतारांकित MIDC केल्याशिवाय राहणार नाही। तर त्याबद्दल आपण सांगळे साहेबांकडून माहिती जाणू का, याबद्दल तुमचं काय मत आहे? सिन्नरमध्ये सूर्यभानजी गडाख साहेबांनी सहकारी औद्योगिक वसाहत आणली। त्याच्यानंतर डिगोळे साहेबांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ही MIDC आणली। त्याच्यानंतर आजही काम खोळंबून पडलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।